साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। अल्लू अर्जुनला सेशन कोर्टने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती। त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। न्यायालयाने आता त्याचा जामीन मंजूर केला आहे। हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियर शोवेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्या प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलीस प्रशासनास माहिती न देता उपस्थिती लावली होती। अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली। अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आलं नाही। परिणामी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। 4 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबियांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटर मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे। पुष्पा 2च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर अल्लू अर्जुनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत 25 लाख रुपयांची मदत केली। तसेच दुःख व्यक्त करणारा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता।